नमो नमः सर्वेभ्य. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेचा 11वा अध्याय पाहत आहोत, विश्वरूप दर्शन. सो आपण 1 ते 27 सूत्रांपर्यंत आपण विवेचन केलं होतं मागच्या सूत्रांमध्ये, मागच्या सेशन्समध्ये. हा जरा 55 सूत्र आहे, त्याच्यामध्ये मोठा अध्याय आहे, त्यामुळे आपल्याला कदाचित 6 ते 7 व्हिडिओज लागू शकतात त्याच्यासाठी. आपण पहिल्यापासून बघूया, एक छोटासा रिकॅप घेऊया. विश्वरूप दर्शन योग, योगा ऑफ द व्हिजन ऑफ कॉस्मिक फॉर्म्स. मागच्या अध्यायामध्ये विभूती योग म्हणजे परमेश्वराच्या विभूती समजल्यानंतर अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे की माझ्या अनुग्रहासाठी तू गुह्यतमम आणि उत्कृष्ट असं ज्ञान मला सांगितलंस. राजगुह्य विद्या योग पण झाला. त्यामुळे आणि त्याच्यामुळे जर तू मला जर माझ्याकडून ऐकणं शक्य असेल तर तू मला तुझं स्वरूप दाखव, किंवा तुझं वैश्विक कॉस्मिक फॉर्म काय आहे, तू खरा कोण आहेस ते तू मला दाखव, असं तो म्हणतो आहे. त्यावर परमेश्वर म्हणतात की गॉड इज रेडी टू शो हिज फॉर्म इन अ कॉस्मिक स्वरूपा. सो तो म्हणतो आता तू माझ्यामध्ये सर्व आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार हे सर्व तू आता माझ्यामध्ये पहा. हे सर्व जग माझ्यामध्ये एकत्वानी एकत्रित झालेलं आहे. हे चराचर सगळं माझ्यामध्ये आहे, ते तू आता पहा. आणि जे तुला पुढे पाहिजे असेल, या द्रष्टुम इच्छसी, ते सुद्धा तू पाहू शकतोस. परंतु तुझ्या या डोळ्यांना, नेत्रांना लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे मी तुला दिव्य चक्षु देतो आणि त्याच्या सहाय्याने तू मला पाहू शकतोस. अशा प्रकारे संजय म्हणतो आहे त्याच्यानंतर की असं बोलून महायोगेश्वर हरींनी अर्जुनाला वैश्विक आपलं स्वराचं वैश्विक स्वरूप दाखवलं. कसं दाखवलं ते कसं होतं, संजय वर्णन करतो आहे की ज्याचे अनेक मुख, नयन, बाहू, त्याच्याकडे अनेक दिव्य वस्त्र त्याने धारण केली होती, आभरण म्हणजे आभूषण धारण केली होती, दिव्य गंध सुगंधांच्या माला धारण केल्या होत्या. आणि अनंत स्वरूप त्याचं त्यांनी अर्जुनाला दाखवलं. 1000 सूर्य जरी आकाशामध्ये उत्पन्न झाले तरी त्यांची प्रभा सुद्धा कमी पडेल अशा स्वरूपाची प्रदीप्त तेजोमंत त्यांचं रूप होतं, तेजोमय. त्यानंतर सर्व म्हणजे ह्या त्याच्या रूपाने अर्जुन हा विस्मयाविष्ट आणि हृष्ट रोम झाला, किंवा त्याचं रोमांचित झाला आणि विस्मयचकित झाला. आणि त्यांनी कृतांजलीही प्रणम्य शिरसा म्हणजे हात जोडून नतमस्तक होऊन तो कृष्णाला म्हणाला. काय म्हणाला? अर्जुन म्हणाला की पश्यामी देवांस्तव देवदेह, तू सर्व देव, सर्व प्राणी मात्र, ब्रह्मा, शिव, सर्व ऋषी, सर्व दिव्य सर्प हे मी तुझ्यामध्ये पाहतो आहे. तुझे अनेक बाहू आहेत, अनेक उदर आहे, अनेक मुख आहेत, नेत्र आहेत. सर्वत्र तू अनंत स्वरूपी तू पसरून राहिलेला आहेस. तुझा अंत मध्य काही सापडत नाही आहे. असंच तुझं वैश्विक स्वरूप मी पाहतो आहे. उत्तम प्रकारचं मुकुट धारण केलेलं, गदा चक्र धारण केलेलं, तुझ्यामधून तेजो राशी सर्वतो दीप्तिमंतम म्हणजे तुझ्या तेजाच्या राशी सर्वत्र पसरलेल्या आहे, तुझी प्रभा सर्वत्र पसरलेली आहे. आणि तुझ्याकडे पाहणं सुद्धा दुर्निरीक्षम समंतात, तुझ्याकडे पाहणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे. अशा प्रकारचं तुझं दर्शन मी घेतो आहे. आणि यावरून मला हे समजतं आहे की तूच अक्षर स्वरूपी आहेस, जाणण्यासारखं परमसत्य तूच आहेस. त्याच्यानंतर ह्या सनातन धर्माचा संरक्षक करता अनादी आदी पुरुष हा तूच आहेस, हे मला आता समजलेलं आहे. अनादी अनंत, ज्याचा आदी अंत मध्य सापडत नाही, अनंत वीर्य तू आहेस, तुझ्या शक्तीला काही एंडच नाही आहे. शशी सूर्य हे तुझे नेत्रास्वरूपी दिसत आहेत. अशा प्रकारचा स्वरूपाचा तू तुझ्या तेजाने विश्वाला चालवतो आहेस. द्याव्या पृथिव्यो इदम अंतरम, स्वर्ग पृथ्वीमधल्या संपूर्ण अंतरिक्षामध्ये, स्पेसमध्ये तू व्यापून, त्याला तू व्यापून टाकलेलं आहेस. सर्व दिशा तू व्यापून टाकलेल्या आहेस, असं तुझं उग्र स्वरूप मला दिसतं आहे. आणि त्यामुळे लोक व्यथित होत आहेत. सर्व देवांचा समूह, सर्व महर्षी सिद्ध गणांचा समूह हा तुझी स्तुती करत करत तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, तुला शरण येत आहेत, असं मी पाहतो आहे. रुद्र, आदित्य, वसु, अश्विनी कुमार, मरुत, पितृगण, गंधर्व, यक्ष, देव सगळे हे विस्मित होत होत तुला शरण येत आहेत. तुझे बहुवक्त्र नेत्र, तुझं पुष्कळ मुख आणि भयानक असे दात असलेले तुझं जे मुख आहे, त्यामध्ये लोक घाबरत घाबरत प्रविष्ट करीत आहेत. ते विस्मयचकित झाले आहेत, ते रोमांचित झालेले आहेत. नभस्पृशम म्हणजे आकाशाला टेकणारं तुझं स्वरूप, नभस्पृशम
अ, अनेक वर्णांनी युक्त व्यात्ताननम, मुख तुझं आ वसून पसरलेलं आहे. दीप्त विश, तुझे नेत्र दीप्तम विशाल आहेत, असे आहेत. आणि हे सगळं बघून मी प्रव्यथितांतरात्मा, मी माझं अंतरात्मा घाबरून गेलेला आहे तुझं स्वरूप बघून. अहम धृतीम न विंदामी शमम च विष्णू, मला माझं करेज किंवा माझं धैर्य सुटत चाललेलं आहे, मला सुख शांती लाभत नाही आहे. तुझ्या दंष्ट्रा कराला आणि ते मुखानी काला नलसन्निभाने, म्हणजे तुझ्या काळाच्या अग्निस्वरूप तुझं जे मुख, भयानक दात असलेले ते मुख पाहून मला कुठलीही अहम दिशा न जाणे, मला कुठलीही आशा किंवा मला कुठल्याही प्रकारची दिशा सापडत नाही आहे. शर्मच न लभे, मला शांती मिळत नाही आहे. त्यामुळे हे देवेश कृपा कर, तू प्रसन्न हो, प्रसीद, असं तो म्हणतो आहे. हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, हे सगळे कौरव, आमचे सगळे सेनापती, त्यांचे सगळे राजे, भीष्म, द्रोण, कर्ण, हे सगळे घाईघाईने तुझ्या मुखामध्ये, विशाल दंत असलेल्या तुझ्या मुखामध्ये घाईघाईने प्रविष्ट करतायत. घाईघाईने प्रविष्ट करतायत म्हणून काही लोकांचं शूर्णितैः उत्तमांगैः दशनांतरेषु केचिद विलग्नाः सदृश्यन्ते, म्हणजे काही काहीने प्रविष्ट केल्यामुळे काय होत आहे की तुझ्या दातांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये ते काही लोक फसत आहेत किंवा त्यांचे ते विदीर्ण पण होत आहेत, असं भयानक स्वरूप मी बघतो आहे. आणि त्यामुळे मी आता घाबरून गेलो आहे. तेव्हा हे जगन्नाथ तू कृपा कर. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता आपण पुढे बघूया. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रामेवभिमुखा द्रवन्ति, तथा न तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समुद्र समृद्धवेगाः, तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. तो काय म्हणतो आहे की ॲज मेनी वेव्स ऑफ द रिव्हर्स फ्लोईंग रॅपिडली इन टू द ओशन, जसे अनेक नद्या ह्या समुद्राला मिळण्यासाठी धावत असतात, सगळ्या नद्या समुद्राला मिळण्यासाठी धावत असतात. सो आर ऑल दीज ग्रेट वॉरियर्स एंटरिंग इन टू युअर ब्लेझिंग माउथ्स, तसेच हे सगळे ग्रेट वॉरियर्स जे आहेत, जे सगळे योद्धे आहेत महान, ते सुद्धा तुझ्यामध्ये, तुझ्या तोंडामध्ये किंवा तुझ्या मुखामध्ये शिरण्यासाठी धावत आहेत किंवा तुझ्या प्रवेश करत आहेत. ॲज मॉथ्स रश विथ ग्रेट स्पीड इन टू द फायर ऑफ पॅरिश, ते घाईघाईने जे प्रवेश करत आहेत म्हणून सो आर ऑल दीज एमीज एंटरिंग विथ ग्रेट स्पीड इन टू युअर माउथ्स. कारण त्यांना काय म्हणू त्याला, जसा पतंग असतो बघ, पतंग म्हणजे एक कीटक असतो, तसं तो पतंग नेहमी ज्योतीवर झडप घालत असतो. कारण त्याच्यामध्ये नष्ट व्हायचं असतं. कधी बघितलं असेल मेणबत्ती किंवा कुठल्याही प्रकारची ज्योत असते, त्याच्यावर पतंग नावाचा एक कीटक असतो, तो त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्यामध्ये त्याचा नाश होतो किंवा तो मरतो. तरी सुद्धा तो ज्योतीकडेच आकृष्ट होत असतो. किंवा अग्नीकडेच तो आकृष्ट, स्वतःच्या नाशासाठी किंवा स्वतःचं समर्पण करण्यासाठी, असं म्हणूया आपण, तो जसा पतंग ज्योतीकडे आकृष्ट होत असतो, तसाच हे सर्व जे योद्धे आहेत हे तुझ्यामध्ये समर्पित होत आहेत किंवा स्वतःच्या नाशासाठी किंवा स्वतःच्या समर्पणासाठी हे तुझ्याकडे धावत धावत येत आहेत, तुझ्यामध्ये समर्पित होत आहेत, असं मी बघतो आहे. संधी बघूया. यथा नदीनां बहवः अम्बुवेगाः, विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. समुद्रम एव मध्ये वर्णमेलन, एव अभिमुखाः मध्ये सवर्ण दीर्घसंधी, अभिमुखाः द्रवंती मध्ये विसर्गस्य लोपः. तथा तव अमी, तव अमी मध्ये सवर्ण दीर्घसंधी, नरलोकवीराः विसर्गस्य लोपः, विशन्ति वक्त्राणि अभिज्वलन्ति मध्ये यणसंधी, वक्त्राणि अभिज्वलन्ति. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाः विसर्गस्य लोपः, विशन्ति नाशाय समृद्धवेगाः. तथैव, तथा एव मध्ये वृद्धिसंधी, नाशाय विशन्ति लोकाः तव, लोकाः तव मध्ये विसर्गस्य सकारः, तव अपि मध्ये सवर्ण दीर्घसंधी, वक्त्राणि समृद्धवेगाः. पुन्हा एकदा बघूया. यथा नदीनां लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. क्षम्यतां. थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, आपण शेअर करूया स्लाइड पुन्हा एकदा. आपण शॉर्टमध्ये बघूया हे.
पुन्हा एकदा बघूया. यथा नदीनां बहवः अम्बुवेगाः समुद्रम् एव अभिमुखाः द्रवन्ति तथा तव अमि नरलोकवीराः विशन्ति वक्त्राणि अभिज्वलन्ति. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथा एव नाशाय विशन्ति लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्धवेगाः. म्हणजे त्याला असं म्हणायचंय की ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडे घाईघाईने वाहत असतात, तसे हे सर्व योद्धे किंवा सर्व हे नरलोकवीर जे आहेत ते तुझ्यामध्ये घाईघाईने प्रवेश करत आहेत तुझ्या मुखांमध्ये. ज्याप्रमाणे पतंग पतंग नावाचा एक कीटक असतो जो ज्याप्रमाणे अग्नीकडे किंवा ज्योतीकडे धाव घेत असतो, कशासाठी? त्याच्या नाशासाठी किंवा त्याला त्याचं आयुष्य समर्पित करायचं असतं. सो त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यात त्याचा नाश होतो, म्हणजे तो अग्नीकडे ज्योतीकडे आकृष्ट होतो आणि त्याच्यात तो जळून जातो. सो तरी सुद्धा सारखा सारखा तो पतंग ज्योतीकडेच आकृष्ट होत असतो. तसेच हे सर्व जे वीर आहेत हे तुझ्याकडे आकृष्ट होत आहेत, तुझ्या मुखामध्ये स्वतःच्या नाशासाठी किंवा स्वतःच्या समर्पणासाठी हे तुझ्याकडे आकृष्ट होत आहेत किंवा तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत. आपण अन्वय बघूया. यथा नदीनां बहवः अंबुवेगाः, ज्याप्रमाणे नदींचे पुष्कळ प्रवाह जे असतात ते समुद्रम एव अभिमुखाः. एक्स्ट्रीमली सॉरी, नेटवर्कचे बरेच इश्यू येत आहे त्याच्यामध्ये. सो लेट मी जस्ट शेअर द स्लाइड्स अगेन. आपण एक काम करू शकतो, आपण साधं हे शेअर करूया म्हणजे स्मॉल फॉर्म मध्ये, तर कदाचित तेवढा इश्यू येणार नाही नेटवर्कचा. जस्ट मिनिट, लेट्स सी ऑफ डुईंग दॅट. कारण हे जे मोठं केलं ते बरेचसा ड्रॉप होते. एनिवे, सो हां, आपण अन्वय बघतो आहोत. यथा नदीनां बहवः अंबुवेगाः, म्हणजे ज्याप्रमाणे नदींचे पुष्कळ प्रवाह हे समुद्रम एव अभिमुखाः द्रवंती, हे समुद्राकडे धाव घेत असतात किंवा समुद्राकडेच अभिमुखाः मुख करून ते धावत असतात. तथा अमी लोक नरलोकवीराः, तसे अमी म्हणजे हे सर्व अदस पुल्लिंग बहुवचन, प्रथमा बहुवचन, हे सर्व जे नरलोकवीर आहेत ते सगळे म्हणजे शूर पुरुष जे आहेत ते अभिज्वलंती, अभिविज्वलंती असं त्यांनी म्हटलेलं आहे. अभिविज्वलंती म्हणजे प्रकाशमानानी, म्हणजे त्यांच्या तेजाने प्रकाशमान जे होत आहेत त्या वक्त्राणी, म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान होणाऱ्या तुझ्या मुखामध्ये तव वक्त्राणी विशंती. नरलोकवीराः अभिज्वलंती तव वक्त्राणी विशंती, म्हणजे तुझ्या प्रज्वलित असणाऱ्या मुखामध्ये ते प्रवेश करत आहेत. यथा समृद्ध वेगाः, समृद्ध वेगाः म्हणजे ज्याचा वेग पुष्कळ समृद्ध आहे असे, समस्त पद आहे म्हणजे तीव्र गतीने चालणार आहे असे. यथा समृद्ध वेगाः पतंगाः, म्हणजे ज्याप्रमाणे अतिशय तीव्र वेग असलेले किंवा आपण ज्याला झडप घालणे असं म्हणतो ना, चित्ता झडप घालतो, तसा पतंग पण ज्योतीवर असा झडप घालतो. कुठली पण ज्योत असते अग्नीची, पतंग नावाचा जो कीटक असतो तो त्या अग्नीवर किंवा त्या ज्योतीवर तो असा झडप घालतो पटकन आणि त्याच्यात तो स्वतःच मरतो, पहिली गोष्ट म्हणजे. सो तर म्हणून समृद्ध वेगाः असं म्हटलं की दे आर कॅचिंग व्हेरी फास्ट समथिंग, दे कॅच द फायर. ओके, सो समृद्ध वेगाः म्हणजे तीव्र रयेनी किंवा तीव्रतेनी धावणारे हे पतंग प्रदीप्तम ज्वलनम नाशाय विशंती, प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करतात. कशासाठी? स्वतःच्या नाशासाठी, नाशाय किंवा स्वतःच्या समर्पणासाठी. तथा एव, तसेच समृद्ध वेगाः लोकाः, तशाच प्रकारचे हे समृद्ध वेगाः लोकाः, म्हणजे तशाच प्रकारे हे त्वरेने झडप घालणारे किंवा त्वरेने तुझ्या ते काय म्हणू आपण त्याला, ते इच्छुक आहेत की तुझ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, म्हणून ते फार तीव्रतेने ते सर्व लोक तव वक्त्राणी अपि नाशाय विशंती,
तुझ्याच मुखामध्ये स्वतःच्या नाशासाठी किंवा स्वतःच्या समर्पणासाठी ते तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत असं मला दिसतं आहे. आणि तू काय करतो आहेस? तर पुढच्या सूत्रामध्ये म्हणतो आहे 33व्या, लेलीयसे ग्रसमानः समन्तान लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रम भासस्तवोग्राहा प्रतपन्ति विष्णू. विथ युअर फायरी टंग्स, म्हणजे तुझ्या अग्नीने प्रज्वलित झालेल्या जिव्हेने यू आर लिकिंग अप लॉट्स ऑफ लिव्हिंग बिंग्स ऑन ऑल साइड्स. तर हे थोडंसं विक्राळ किंवा एक विक्षिप्त स्वरूप तो बघतो आहे कृष्णाचं, की तू तुझ्या जिव्हा म्हणजे अग्निरूपी जिव्हेनी त्या सर्वांना ग्रसमान म्हणजे त्या सर्वांचं ग्रहण करतो आहेस फ्रॉम ऑल द साइड्स. सर्व बाजूनी ते त्यांना ग्रहण करतो आहेस. त्यानंतर डिवोरिंग देम विथ युअर ब्लेझिंग माउस, आणि तू त्याच्या त्या मुखाने तू त्याला खातो आहेस किंवा तू त्यांचं ग्रहण करतो आहेस, तर त्यांचा ग्रास घेतो आहेस. आपण म्हणतो ना भोजनाचा ग्रास घेणे, तसं तो त्यांचा ग्रास घेतो आहेस, तू त्यांना खाऊन टाकतो आहेस. यू आर स्कॉचिंग एंटायर युनिवर्स विथ द फिअर्स ऑल प्रोव्हिडिंग रेज ऑफ युअर एफिलिजन्स. तू स्वतः आपल्या तेजोमय त्या अग्नीनी तू सर्व विश्वच खातो आहेस किंवा तू सर्व विश्वाचा ग्रास घेतो आहेस असं मी पाहतो आहे. लेलीयसे ग्रसमान असे शब्द वापरले. आपण अन्वय बघूया, संधी बघूया. लेलीयसे ग्रसमान समंतात समंतात लोकान. समंतात मध्ये तकारस्य लकार झालेला आहे, हा सत्व संधी आहे. सत्व संधीमध्ये एका ठिकाणी तसा ल होतो आणि त्याच्यामध्ये डबल ल होतो. त्यामुळे समंतात, समंतात म्हणजे सर्व बाजूने. समंतात लोकान द्वितीय बहुवचन आहे. लोकान समग्रान वदनैही, लोकान समग्रांमध्ये वर्णमेलन आहे. समग्रान वदनैही वर्णमेलन. वदनैही ज्वलद्भिः मध्ये विसर्गस्य रेफः. तेजोभिः आपूर्य विसर्गस्य रेफः. जगत्समग्रम वर्णमेलन. भासः तव, भासः तव मध्ये विसर्गस्य सकारः. तव उग्राहा मध्ये गुणसंधी आहे. प्रतपंती विश्व असं म्हणतोय. आता हे आय थिंक आय होप हे दिसतं आहे, कारण हे जेव्हा मोठं करतो तर थोडासा इश्यू येत आहे. लेट्स सी. आता आपण तो काय म्हणतो हे अन्वय बघूया. ज्वलद्भिः वदनैः, तुझ्या प्रज्वलित असणाऱ्या किंवा धगधगणाऱ्या वदनैही, वदनैही म्हणजे जिव्हेने म्हणूया आपण किंवा मुखाने काय करतो आहेस? समग्रान लोकान, तू समग्र लोकांना, या सगळ्या जे जे तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत आतापर्यंत सांगितले त्या सगळ्या लोकांना ग्रसमानः त्वम. ग्रसमानः पुल्लिंग प्रथम एक वचन आहे, शानच प्रत्यय आहे. ग्रसमान किंवा ग्रहण करणारा, त्यांचा ग्रास घेणारा तू, त्वम अध्यरुत आहे इथे. त्वम लेलीयसे, लेलीयसे मध्यमपुरुष एकवचनात आहे क्रियापद, त्यामुळे त्वम अध्यरुत येते. या सर्व आणि समंतात लेलीयसे म्हणजे सर्व बाजूनी त्यांचा ग्रास घेणारा तू, त्यांना लेलीयसे. लेलीयसे म्हणजे आस्वादयसी, म्हणजे त्यांचा ग्रास घेऊन तू त्यांचा आस्वाद घेतो आहेस. ओके. तेव्हा हे विष्णू किंवा हे विष्णू तव उग्राहा भासः, उग्र तुझ्या भासः म्हणजे तुझ्या ज्या दीप्ती आहेत, तुझी जी प्रभा आहे, तेजोभिः आपूर्य, तेजोभिः आपूर्य, तेजोभिः म्हणजे किरणांनी, तेजस्वी किरणांनी पूर्ण म्हणजे पूर्ण विधाय, आपूर्य, आपूर्य लबंत प्रत्यय आहे, म्हणजे या सगळ्याचा ग्रास घेऊन किंवा त्यांचं ग्रहण करून आपूर्य समग्रम जगत प्रतपंती, त्या ह्या सगळ्याचा ग्रास घेऊन हे समग्र जग हे प्रतपंती, प्रतपंती इत्युक्ते तापयन्ते, म्हणजे तू या सर्व जगाला धगधगत ठेवतो आहेस किंवा आता धगधगत ठेवतो आहेस म्हणण्यापेक्षा चालवतो आहेस असं म्हणायला पाहिजे. ओके. सो अशा प्रकारचं स्वरूप मला तुझं दिसतं आहे. थोडंसं विक्राळ किंवा थोडंसं भयानक स्वरूपाचं वर्णन केलं आहे, आणि सत्य हे बऱ्याच वेळेला भयानकच असतं. सो त्यामुळे अर्जुन पुढे रिक्वेस्ट करतो आहे, हे असं भयानक विक्राळ स्वरूप बघून त्याचा तर अंतरात्माच कापायला लागलाय, त्याचे हातपाय लटपटायला लागले. एक तर त्याचे हातपाय लटपटायला लागले होते पहिले,
विशाल सेना कौरवांची आपल्या गुरूंना वगैरे पाहून, तेव्हा तो संस्रते गांडीव वगैरे हातात टाकून तो रथात बसला होता. आता आता परत विश्व सगळं त्याला समजून सांगितल्यानंतर कर्मयोग सांगितला, त्याच्यानंतर राजगुह्या राजविद्या गुह्य योग सांगितला, विभूती योग सांगितला. आता त्याचं सत्य परमेश्वर कृष्ण कोण आहे हे त्याचं सत्य स्वरूप समजल्यानंतर पुन्हा एकदा तो गर्भगळीत किंवा झालेला आहे. तेव्हा तो कृपा तो रिक्वेस्ट करतो आहे आता. आख्या ही मे को भवान उग्र रूपो नमोस्तुस्ते ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवंत माद्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्ती. त्याला वाटलं कृष्ण म्हणजे माझा आतेभाऊ आहे. फार फार तर तो देव असेल, त्यांनी बऱ्याच राक्षसांचा संहार वगैरे केला आहे. सो फार फार तर तो सर्वश्रेष्ठ योद्धा असेल, योगेश्वर असेल. परंतु त्याचं हे एवढं सत्य स्वरूप या विशाल कॉस्मिक वैश्विक दर्शन बघितल्यानंतर तर त्याला कन्फ्युज कन्फ्युज झालाय तो बिचारा अर्जुन. तो म्हणतोय की तू कोण आहेस, हे काय मी बघतो आहे की तूच सगळ्यांचा ग्रास घेतो आहेस, तूच सगळ्यांना खाऊन टाकतो आहेस, तूच सगळ्यांना मारत आहेस, तू कोण आहेस बाबा, असा तो प्रश्न विचारतो आहे पुढच्या 31व्या सूत्रामध्ये. संधी बघूया आपण. हम्म, हा. आख्याही. आख्याही म्हणजे तू व्याख्या कर किंवा तू मला सांग. आख्याही मे मम मे कह भवान. कह भवान मध्ये विसर्ग असे उत्व गुणसंधी. भवान उग्र अ, उग्र रूपः. उग्र रूपः नंतरचा विसर्ग असे उत्व गुणसंधी. नमोः नमोस नमः अस्तु. विसर्ग असे उत्व गुणसंधी पूर्वरूप. नमः अस्तु ते. ते म्हणजे तुभ्यम ते, तुझ्यासाठी किंवा तुला. देववर प्रसीद विज्ञातुम इच्छामि भवंतम आद्यम मध्ये वर्णमेलन आहे. नहि प्रजानाम क्षम्यतां नहि प्रजानामि तव प्रवृत्तीम. टेल मी हू यू आर सो फिअर्स ऑफ फॉर्म. अशा भयानक विक्राळ स्वरूप असलेला तू कोण आहेस. ओ गॉड्स ऑफ गॉड आय बो बिफोर यू. मी तुझ्या समोर नतमस्तक झालो आहे, मी तुला समोर साष्टांग नमस्कार घालतो आहे तुझं हे भव्य विशाल वैश्विक स्वरूप पाहून. आय एम गोइंग डाऊन बिफोर यू. प्लीज बेस्टो युअर मर्सी ऑन मी. तू असं हे भयानक स्वरूप धारण करू नकोस, माझ्यावर कृपा कर. यू हू एक्झिस्टेड बिफोर ऑल क्रिएशन आय विश टू नो हू यू आर. म्हणजे आता ह्या सगळेच लोक तुझ्यामध्ये प्रवेश करत आहे, म्हणजे म्हणजे तू अनादी आहेस, आदी आहेस. तू कोण आहेस, मला तुला समजून घ्यायचं आहे. फॉर आय डू नॉट कम्प्लिटली कम्प्रेंड युअर नेचर अँड वर्किंग्स. कारण हे सगळं एवढं विशाल स्वरूप बघून मला तुझी प्रवृत्ती किंवा तुझं नेचर तुझं वर्किंग हे मला काही समजतच नाही आहे. सो प्लीज तू कृपा कर आणि मला तुझं खरं खरं म्हणण्यापेक्षा मला तुझं हे एवढं विशाल भयानक स्वरूप मला समजत नाही आहे, तू कोण आहेस, असं तो म्हणतो आहे. आपण अन्वय बघूया. हे देववर. हं? हे देववर उग्ररूप भवान. हं? असं हे उग्ररूप असलेला तू. हं? भवान कह मे आख्यायी. कह भवान कह असी इति मे आख्यायी. म्हणजे तू असं भयानक रूप असलेला तू कोण आहेस हे तू माझ्यासाठी सांग किंवा माझ्यासाठी त्याची व्याख्या कर. ते नमः अस्तु. तुला माझा नमस्कार असो. प्रसीद म्हणजे तू माझ्यावर कृपा कर. आद्यम भवंतम विज्ञातुम इच्छामी. हं? हा तू जो आद्य आहेस, म्हणजे आता मला दिसत आहे की सगळेजण तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे तू या सगळ्यांचा आदी आहेस किंवा तू सगळ्यांचा आद्य देवता आहेस. तर अशा आद्य स्वरूपी असलेल्या तुला किंवा भवतचं द्वितीय एकवचन आहे, तुला भवंतम अहम ज्ञातुम इच्छामी. हं? तुला मी जाणून घेऊ इच्छितो. तव प्रवृत्ती नाही प्रजानामी. तुझी प्रवृत्ती किंवा तुझं स्वरूप तुझ्या ज्या वृत्ती आहे तुझं नेचर आहे हे मला समजत नाही आहे, ते मी जाणून घेऊ इच्छितो. अहम प्रजानामी अहम न प्रजानामी म्हणजे मी जाणून मला समजत नाही आहे तुझं स्वरूप काय आहे हे. सो तू ते मला त्याच्यासाठी तू व्याख्या कर किंवा तू आख्याही त्वम आख्याही. त्याच्यावर कृष्ण उत्तर देतो आहे की श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. आता भगवान काय उत्तर देतो बघा, फार महत्वाचं उत्तर आहे. हं. अर्जुनाला त्याने आधीच सांगितलं होतं, बाळा तू युद्ध कर,
तर अर्जुन म्हणतो, अर्जुनाला वाटतं एक डुअरशिप येते अर्जुनाकडे. डुअरशिप म्हणजे मी युद्ध करणार आहे, मी या भीष्मांना मारणार आहे, मी माझ्या गुरूंना मारणार आहे, मी माझ्या बांधवांना मारणार आहे. हा मीपणा येतो. हं? तो त्याचा हा मीपणा किंवा ही जी डुअरशिप आहे ते घालवण्यासाठी कृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन दिलं, की तू काहीच करत नाही आहेस, मी ऑलरेडी यांना मारून टाकलेलं आहे. की मी ऑलरेडी यांना खातो आहे, मी ऑलरेडी यांचा नाश करतो आहे. तू फक्त आता निमित्त मात्र हो. त्यांचा नाश होणारच आहे. म्हणजे समजा तू नाही म्हटलंस तर मी दुसऱ्याकडून ते करून घेईन. आणि हे सत्य आहे, वैश्विक सत्य. की अर्जुनाने समजा युद्ध करायला नकार दिला असता तर युद्ध झालं नसतं का? झालंच असतं. परमेश्वरांनी दुसऱ्याला कोणाला तरी निमित्त मात्र बनवलं असतं आणि ते युद्ध घडवून आणलं असतं. सो तू निमित्त मात्र बस, तुला संधी मिळते आहे हे करण्यासाठी. हे तो पुढच्या पुढच्या सूत्रांमध्ये सांगतो पण आहे. ओके, आपण आधी हे बघूया. ते 32वं सूत्र. भगवान आता इथे काय, तू कोण आहेस असं म्हटल्यानंतर भगवान काय उत्तर देतो, जे अंतिम सत्य आहे विश्वाचं आणि थोडंसं कटू पण आहे. श्री भगवान वाच कालोस्मी क्षयकृत प्रवृद्ध अहम कालः अस्मी. तो म्हणतो आहे की मी काळ आहे, सर्वांचा मी काळ आहे. लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुम इह प्रवृत्तः ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये व्यवस्थित ये अवस्थिताः प्रत्यनिकेषु योधाः. फार महत्वाचा श्लोक आहे. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला मी हे केलंय, मी ते केलंय, मी हे घडवून आणलंय, मी ते घडवून आणलंय असा अहंकार येतो. त्या अहंकाराच्या नाशासाठी हा अतिशय 11व्या अध्यायातला 32वा सूत्र फार महत्वाचं आहे. की भगवान म्हणत आहेत की द सुप्रीम लॉर्ड सेड, आय एम मायटी टाइम, अहम कालः अस्मि, द सोर्स ऑफ डिस्ट्रक्शन दॅट कम्स फोर्थ टू अनॅनिलेट द वर्ल्ड. आणि मी इथे या सर्वांचा नाश करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. इवन विदाउट युअर पार्टिसिपेशन, म्हणजे तुझ्याशिवाय सुद्धा द वॉरियर्स अरेड इन द अपोजिंग आर्मी शॅल सीज टू एक्झिस्ट. म्हणजे तुझ्याशिवाय सुद्धा ही इथे जी जी लढायला उपस्थित झालेली आहेत त्या सर्वांचा नाश मी करू शकतो. ऋतेपि त्वाम, अतिशय महत्वाचं आहे, तुझ्याशिवाय सुद्धा मी या सर्वांचा नाश करू शकतो. त्यामुळे तू हे काही करतो आहेस असं तू मनात धरू नकोस. मी तुझ्याकडून करवून घेतो आहे. त्यामुळे तुझ्याकडे करता पद येण्याची किंवा डुअरशिप येण्याची काहीही आवश्यकता नाही. आपण संधी संधी बघूया. कालः अस्मि मध्ये विसर्गाचे उत्व गुणरूप, गुणसंधी पूर्वरूप. लोकक्षयकृत प्रवृद्धः विसर्गस्य उत्व गुणसंधी. लोकान् समाहर्तुम इह प्रवृत्तः वर्णमेलने सगळे. ऋतेपि विसर्गस्य उत्व विसर्ग नाही, सॉरी, पूर्वरूप संधी आहे इथे. ऋते अपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः पूर्वरूप संधी आहे. प्रत्यनिकेषु योधाः. अन्वय पाहूया आपण. हा, लोकक्षयकृत, लोकांचा नाश करणारा मी, करण्यासाठी प्रवृद्ध झालेला. लोकक्षयकृत प्रवृद्ध समस्त पद आहे. लोकांचा नाश करण्यासाठी मी उत्तेजित झालो आहे किंवा मी तयार झालेलो आहे. असा प्रवृद्ध झालेला किंवा बृहित झालेला असा अहम कालः अस्मि, असा मी काळ आहे. लोकान समाहर्तुम इह प्रवृत्तः. समाहर्तुम म्हणजे उपसंहार करण्यासाठी किंवा ह्यांचा नाश करण्यासाठी, ह्यांचा संहार करण्यासाठी, ह्यांच्या उपसंहारासाठी. आता उपसंहर्तुम हा फार महत्वाचा शब्द आहे. संहर्तुम म्हणजे नाश करण्यासाठी आणि उपसंहर्तुम म्हणजे ऍक्च्युली स्पीकिंग त्यांना मुक्ती देण्यासाठी. संहरण करणे आणि उपसंहरण करणे म्हणजे त्यांना मोक्ष देण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे त्यांची मदतच करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. उपसंहर्तुम अहम इह प्रवृत्तः म्हणजे त्यांचा उपसंहार करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी किंवा अधिक डीप जर गेलं तर त्यांना मोक्ष देण्यासाठी मी इथे. कारण कसं होतं की ती प्रत्येक जी माणसं आहेत, जी जी राजे, जे जे सेनापती, इव्हन द्रोण वगैरे सगळे, भीष्म वगैरे, ते त्या ह्याच्यामध्ये कॉट झाले होते, त्या शरीरामध्ये.
जर आता महाभारतावर फार बोलू शकतो आपण, परंतु तुम्ही जर कर्णाचं उदाहरण घ्याल, भीष्माचं, द्रोणाचार्यांचं, अश्वत्थामाचं, कोणाचं पण उदाहरण घ्या, सगळे लोक हे त्या त्या अवस्थेमध्ये तिथे तिथे अडकले होते त्यांच्या त्यांच्या शरीरामध्ये. तेव्हा त्यांना त्यांच्या शरीराचा नाश करून त्यांना मुक्त करणं आवश्यक होतं. सो त्यांचा उपसंहार करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हं? आद हा त्वामृते, हं? तुझ्याशिवाय, हं? त्वामृते, तुझ्याशिवाय प्रत्यनिकेषु ये, हं? प्रत्यनिकेषु म्हणजे परसैन्यामध्ये किंवा या दोन्ही सैन्यांमध्ये, ये अवस्थिताः, जी ही लोक अवस्थित किंवा जिथे उपस्थित झालेले आहेत, योधाः सर्वे, उपस्थितः योधा, हे सर्वे उपस्थित झालेले हे जे योद्धे आहेत, सर्वे अपि न भविष्यन्ति, म्हणजे ते तुझ्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत, म्हणजे तुझ्याशिवाय सुद्धा मी त्यांचा नाश करणारच आहे. ओके, असं तो म्हणतो आहे. त्यामुळे मी काळ आहे, त्यांचा उपसंहार करण्यासाठी मी इथे प्रकट झालेलो आहे. आणि मी तुझ्याशिवाय सुद्धा हे राहणार नाहीत. म्हणजे तुला असं वाटतं की तू युद्ध नाही केलं तर हे राहतील का? नाही, तुझ्याशिवाय सुद्धा त्यांचा नाश होणारच आहे. त्यामुळे ही संधी तू कॅच करून युद्ध कर, असं त्याला म्हणायचं आहे. आणि फार महत्वाचा पुढचा श्लोक सांगतो आहे. थोडे मोठे मोठे श्लोक असल्यामुळे आपण हे जास्त घेऊ शकत नाही आहोत पटापट. ओके, 33-34 दोन श्लोक घेऊया आपण. की नॉन डुअरशिप, तुला वाटतं की तू या लोकांना मारतो आहेस, पण तसं नाही आहे. मीच या लोकांना मारतो आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस. त्याच्यासाठी 33व्या सूत्रामध्ये म्हणतो आहे, तस्मात् तममुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं, वैते निहताः पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. अतिशय गोल्डन स्लोगन आहे, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तो काय म्हणतो आहे की, संधी बघूया, तस्मात् त्वम उत्तिष्ठ यशः लभस्व, म्हणजे यांचा नाश निश्चित आहे, हे यांचा उपसंहार होणारच आहे. म्हणजे एका तर्फेने तुझा विजय होणारच आहे, तुला यश मिळणारच आहे. ओके, हे जे परसैन्यामध्ये म्हणजे कौरव सैन्यामध्ये हे जे आहे त्यांनीच त्यांच्या कर्मगतीने त्यांचा नाश ठरवून घेतलेला आहे, ते हरणारच आहेत. त्यामुळे तू उठ, युद्ध कर आणि तू यश प्राप्त कर. ओके, तस्मात् उत्तिष्ठ यशः लभस्व, यशः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं, शत्रूला जिंकून तुझं समृद्ध राज्य तू ग्रहण कर किंवा तू त्याच्यावर राज्य कर. मया एव एते, मया एव मध्ये वृद्धिसंधी आणि एव एते मध्ये पण वृद्धिसंधी. मया एव एते निहताः पूर्वमेव, पूर्वीच माझ्याकडून हे सगळे मारले गेलेले आहेत. तेव्हा तू निमित्त मात्रम हे सव्यसाचिन भव, त्वम निमित्त मात्रम भव, तू फक्त निमित्त मात्र हो. सव्यसाचिन असा शब्द वापरलेला आहे. त्या शब्दावर आपण थोडंसं बोलूया नंतर. आधी आपण अन्वय बघूया. हे सव्यसाचिन तस्मात् त्वम त्वम उत्तिष्ठ, त्यामुळे हे सव्यसाचिन तू उठ आता. यशः लभस्व, आता तू विजय प्राप्त कर. शत्रून् जित्वा समृद्धं राज्यं भुङ्क्ष्व, शत्रूंना जिंकून तू समृद्ध असं राज्य ग्रहण कर. एते मया पूर्वम एव निहताः, हे माझ्याकडून पूर्वीच नष्ट झालेले आहेत किंवा ह्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला आहे. तेव्हा निमित्त मात्रम भव, तू फक्त आता त्यांच्या शारीरिक अवस्थेला शरीराला मारत आहेस, तू त्याचं निमित्त मात्र हो, त्यांना संपवण्याचं निमित्त मात्र हो. त्वम निमित्त मात्रम भव हे सव्यसाचिन, फार महत्वाचा स्लोगन आहे किंवा सुक्ती आहे की तू जस्ट इन्स्ट्रुमेंट बन, तू निमित्त मात्र बन. आता सव्यसाचिन असा शब्द वापरलेला आहे. सव्यसाचिन म्हणजे सव्येन हस्तेन अपि प्रयोगे निपुण. सव्य अपसव्य असतं, तुम्हाला माहिती आहे. सव्य म्हणजे लेफ्ट हँड किंवा डावा हात आणि अपसव्य म्हणजे राईट हँड. सो डाव्या हाताने जो शरप्रयोग किंवा लक्षवेध करू शकतो, जनरली लोक रायटी असतात, लेफ्टी फार कमी असतात, अर्जुन रायटीज होता. सो डाव्या हाता, परंतु विरुद्ध हाताने सुद्धा सव्य हस्ताने सुद्धा जो लक्षवेध करू शकतो, एवढे ज्याचे एक्सपर्टाईज आहेत, असा तो सव्यसाचिन.
त्यामुळे एक्सपर्ट ऑफ आर्चरी किंवा एक्सपर्ट ऑफ द एनी वर्क म्हणजे जी अतिशय एक्सपर्ट लोक अपॉर्च्युनिटी इज ऑलवेज प्रोव्हाइडेड टू द एक्सपर्ट्स. And then what the experts are thinking? They are thinking, I am doing the thing. They adopt the doership. Okay. So there is no need to adopt the doership. Please adopt the non-doership. Okay. Because universe is running according to his plan, according to Krishna's plan. All the blueprints are ready here. ओके. सो अर्जुनाने जर युद्ध अवॉइड करायचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते अवॉइड करता आलं नाही, त्याच्यासारख्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराला सुद्धा. त्यामुळे नियतीनुसार हे विश्व चाललेलं असतं. त्याच्यामध्ये आपण फक्त निमित्त मात्र होणं अपेक्षित आहे. आणि ही संधी सव्यसाचीन लोकांना दिली जाते किंवा ही संधी एक्सपर्ट लोकांनाच दिली जाते. ओके. सो पुढे बघूया आपण 34वा आणि आपण थांबूया. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योद्धवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान्. असं तो म्हणतो आहे की द्रोणाचार्य, भीष्म, जयद्रथ, कर्ण, अदर ब्रेव वॉरियर्स हॅव ऑलरेडी बीन किल्ड बाय मी. हे सगळे माझ्याकडून आधीच नष्ट झालेले आहेत, ह्यांना मी मारलेलं आहे. देअरफॉर स्ले देम विदाउट बिंग डिस्टर्ब्ड. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मनाची संभ्रमित अवस्था न करता, डिस्टर्ब न होता तू त्यांना मार किंवा तू त्यांचा संहार कर. जस्ट फाईट अँड यू विल बी विक्टोरियस ओव्हर युअर एनिमीज इन द बॅटल. तू तुझं कर्म कर, तू शत्रूंवर तुझा विजय आपोआप तुला प्राप्त होईल, असं तो म्हणतो आहे. संधी बघूया आपण. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथानि अन्यान अपि. क्षम्यतां, तथा अन्यान अपि. तथा अन्यांमध्ये सवर्ण दीर्घ संधी, अन्यान अपि मध्ये वर्णमेलन. योधवीरान मया हतान त्वम. हतान त्वम मध्ये नकाराचा सकार झाला आहे, सत्वसंधी आहे. जहिमा व्यथिष्ठा व्यथिष्ठा मध्ये विसर्गस्य लोप झालेला आहे. युद्धस्व चेतासी रणे सपत्नान. अन्वय बघूया आपण. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण. तथा अन्यान अपि. तसेच अन्य सगळे, अन्यान अपि योधवीरान म्हणजे तसे सगळे अन्य युद्धाचे जे वीर आहेत, हे सर्व मया हतान माझ्याकडून नष्ट झाले, माझ्याकडून मारले गेले आहेत. त्वम जही. तू त्यांचा फक्त नाश कर. मा व्यथिष्ठा, या तू असं व्यथित होऊ नकोस. युद्धस्व, तू युद्ध कर. रणे सपत्नान जेतासी. सपत्नान म्हणजे सापत्न वागणूक देतो आपण, शत्रुभावाची वागणूक असते, त्याला सपत्न भाव असं म्हणतात. त्यामुळे या सर्व सपत्नांना किंवा या सर्व तुझ्या शत्रूंना तू रणामध्ये नक्कीच जिंकशील. अशा प्रकारे त्यामुळे तू फक्त निमित्त मात्र हो आणि तू युद्ध कर. हे सगळे माझ्याकडून आधीच मारले गेलेले आहेत. माझ्या विशाल नेत्रामध्ये ते आधीच विशाल मुखामध्ये ते आधीच प्रविष्ट झालेले आहेत. तेव्हा तू फक्त निमित्त मात्र हो, हे सव्यसाचीन, आणि तू ह्यांचा नाश कर, असं तो म्हणतो आहे. सो आता आपण 34व्या सूत्रापर्यंत बघितलं. ह्याच्या पुढची सूत्र आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया. हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट टाकायला अजिबात विसरू नका, कारण ते आमच्यासाठी फार म्हणजे फारच महत्त्वपूर्ण आहेत. ओके. सो आपण नंतर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शुभम भवतु.